आणि संयोजन कमिटी आपण चारी बाजूला तैनात राहा प्लीज. षटकार चौकार गेल्यानंतर चेंडू दूर दूर जात आहेत आणि कुठल्याही खेळाडूने मैदानातील ऑनफिल्ड खेळाडूने चेंडू आणण्यासाठी बाहेर जायचं नाही. लक्षात ठेवा, चेंडू आणण्यासाठी जायचं नाही, ध्यानात ठेवा. या ठिकाणी स्वयंसेवक चेंडू शोध समिती चेंडू आणून आपल्याला या ठिकाणी मैदानात आणून देतील. कुठल्याही खेळाडूने जायचं नाही, लक्षात घ्या. तर सर्व आमच्या स्वयंसेवकांनी आयोजन कमिटीच्या चारी बाजूला थांबा अशी विनंती आहे. चला, सलामीवीर, आघाडीवीर, रणधैर्य 11 यशवंत नगर. डीजे थांबा प्लीज. डीजे थँक्यू. अरे थँक्यू म्हटल्यावर बंद करा. डीजे थँक्यू म्हटलं की बंद करायचं. थँक्यू म्हटलं की बंद करा आणि डीजे म्हटलं की स्टार्ट करा. दरम्यान चला, सलामीवीर, आघाडीवीर, क्या बात है. सलामीची जोडी सर्जार राजा. अब आएगा बिल्कुल मजा. सेमीफायनल नंबर 1. प्रथमेश राठोड, विशाल बोरकर, आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम सोलापूर. आणि दुसरा मात्र अकलूजचा पट्टा. चला, फिल्डिंग या ठिकाणी मगराचे निमगाव संघाकडून आपल्याला लागलेली बघायला मिळणार आहे. सलामीची जोडी आपल्याला स्क्रीनवरती दिसते. तिसरे पंच म्हणून बाळासाहेब झेंडे सर असतील आणि तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण आपली खुर्ची ताब्यात घ्या. आपली मात्र नक्कीच जी काय आपलं मात्र जो काही स्थान आहे, जे काय खुर्ची आहे ती लगेचच आपण आपल्या मात्र हाती घ्या. इतक्यातच रवी लष्करे साहेब जरा पंच या ठिकाणी आहेत, त्यांची भेट घेऊन या. आमचे बोबडे साहेब, त्यांचं आगमन झालंय, स्वागत करूया, वेलकम. अनेक मोठमोठ्या संघांना त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप होत असते आणि स्पॉन्सरशिप म्हणजे नक्कीच पैसा आणि त्या ठिकाणी हा खर्च करावा लागतो. जसं की काल अगदी पहिल्या दिवसापासून आपण अनेक नावं घेतली, तर बोबडे साहेब त्याच पद्धतीनं अनेक संघासाठी स्पॉन्सरशिप या ठिकाणी देतात. त्यांचं स्वागत. शार्दुल फ्रूट्स, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दरम्यान आता 2च मिनिटात, अवघ्या काही क्षणातच हा थरार जो सेमीफायनल 1चा आहे, ग्रामीण हाफचा हा सेमीफायनल आहे. ग्रामीण विरुद्ध ग्रामीण आणि सेमी फायनल नंतर मात्र 2 सेमीफायनल नंतर मात्र जो फायनल होणार आहे तो ग्रामीण विरुद्ध शहरी असा असणार आहे. जो बॅट्समन मैदानात बाद होतोय तो मैदान सोडण्यापूर्वी नवीन फलंदाज अगदी मैदानाच्या आत भरपूर आत गेला पाहिजे याची नोंद घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो काही वेळ आहे तो वाचवता येईल. आमच्या लहान प्रेक्षकांना विनंती आहे, आपण प्लीज मैदानाच्या आतून पळापळी करू नका, कुठल्याही प्रकारे आपण मैदानात येऊ नका, बाउंड्री लाईन सोडून बसा. अभि खराडे, पहिलं षटक. नवनाथ भैया सुळ 11 मगराचे निमगाव 11 मगराचे निमगाव. तसं पाहिलं तर मगराचे निमगाव हे कुस्त्यांच्या आखाड्यासाठी अगदी महाराष्ट्र आणि देशामध्ये फेमस, परंतु अलीकडच्या मागील 10 वर्षापासून 12 वर्षापासून कुस्ती सोबत क्रिकेटमध्ये सुद्धा फेमस. कुस्तीमधील सुद्धा अनेक पहलवान या गावाने तयार केले आणि टेनिस क्रिकेट भारत देशाला दिले, या महाराष्ट्राला दिले. 1988 चा महाराष्ट्र केसरी आणि पहलवान महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर साहेबांच्या गावचा मात्र हा संघ नक्की या संघाची एक दहशत आहे, ख्याती आहे ती मात्र टेनिस क्रिकेटमध्ये, अलीकडील टेनिस क्रिकेटमध्ये. पंचाचा या ठिकाणी पंच आमचे मल्होत्रा साहेब त्यांनी सांगितले या ठिकाणी आम्ही खेळ सुरू करतोय आणि हा पहिला चेंडू असेल. स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश राठोड, आयकॉन खेळाडू, अलीकडच्या काळातील मात्र सोलापूर टेनिस क्रिकेटचा अगदी सुपरस्टार. हो, लवली डिलिव्हरी, वाईड यॉर्क, खोलवर टप्पा
सुरू झाल्या इथं मात्र क्रिकेटच्या गप्पा. कडक प्रहार इथे मात्र मारायचा जोरदार असा काहीसा अयशस्वी प्रयत्न तो मात्र होता मिस्टर प्रथमेश राठोडचा. डॉट बॉल आणि 0 धावा. हा चेंडू लेफ्ट हँड शॉट इनसाइड ऑफ ओव्हर स्वीपर कव्हर. वन बाउन्स बाउंड्री लाईन. कडक कडकडीत प्रहार आणि हा चौकार. थैंक यू डीजे. चलिए आईपीएल फील. आईपीएल में इस तरह से हम डांस डीजे चीयर्स लीडर्स तर माळशिरस तालुक्याच्या टेनिस क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच आणि ते मात्र माळशिरस चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये संयोजक ॲडव्होकेट पहलवान अप्पासाहेब वाघमोडे क्रिकेट क्लब माळशिरस. पुढील चेंडू फुलटॉस हवेत स्क्वेअर लेगच्या वरून जबरदस्त मिस्टर प्रथमेश राठोड षटकार. थैंक यू डीजे. थैंक यू सो मच. टेनिस क्रिकेट डॉट इन लाइव मुंबई. चांगला चेंडू मिडॉनला अडवायचा प्रयत्न इथं अन्नाचा परंतु कव्हर जबरदस्त होता. आणि तिकडे मात्र मिस्टर हार्दिक पांड्या ऑफ म्हणजे हार्दिक पांड्या चपळचित्त आहेच तसा हा हार्दिक पांड्या तर चांगलं क्षेत्ररक्षण शुभम कडून. आणि धाव किती आहे 11 झालेली आहे. इथं 1 आलेली आहे. 11 धावा. पुढील चेंडू असेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 1 षटकार 1 चौकार बघायला मिळाला. अगदी आयपीएल फील आज येऊ लागला. आज प्रचंड गर्दी तोबा गर्दी. फायनल डे ग्रँड फिनाले. हा चांगला चेंडू परंतु याला डिफ्लेक्ट केलं आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी म्हणजे पंचांच्या उजव्या बाजूला तिथं मात्र फिल्डर तैनात होते. 1 धाव 12 धावा धावपकावरती. षटक क्रमांक पहिलं कॅप्टन अभि खराडे आणि कॅप्टनच्या भूमिकेत पहिल्यांदाच ते सुद्धा एवढ्या मोठ्या सामन्यासाठी मात्र अगदी कॅप्टनशिप यांच्याकडे दिलेल्या टीमने नवी जबाबदारी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न लॉंग ऑनच्या वरून कडकदार षटकार डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. मैदानात फटका आणि इकडे डीजे आणि चियर्स लीडरचा अगदी डान्सचा धमाका. आज कडक अगदी सोलापुरी तडका. माळशिरस सोलापुरी तडका. जबरदस्त आजचा मात्र रंगारंग कार्यक्रम. पहा पलीकडच्या बाजूला कॅमेऱ्याचं स्टँड आहे. काही आमचे प्रेक्षक तिथं स्टँड जवळ बसलेले टिकून बसलेले आहेत. कोणाचे पाय आहेत ते काय होतं कॅमेरा हलतोय आणि इकडे व्यवस्थित आपल्याला प्रक्षेपण येत नाही किंवा कॅमेऱ्यातून व्यवस्थित रिझल्ट मिळत नाही. तर तिथं त्या बाजूनं थोडंसं बाजूला जवळ बसू नका. थोडंसं दूरवर बसा. किमान 1-2 फूट अंतरावर बसा म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. कसं आहे आपण इथं आलो म्हणजे आपलं ओके असं नाही. ऑनलाईन सामने बघणारे पण बरेच जण आहेत त्यांच्यासाठी कसं चित्र हलतंय
ते काही कळत नाही. मग आपल्याला कसं ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात गेल्यासारखं वाटतंय. तेव्हा टीव्ही अंटेना हलवायचं कसं मग चित्र नाही का, हा त्या जमान्यात. बरोबर आहे का झेंडे साहेब? तसा प्रकारे इथं होतोय. हा तर असं काय होणार. चला प्लीज पुढील षटक आणि हा चेंडू ऑन साइडला लॉफ्टेड शॉट. नो चान्स फॉर रन्स. करेक्ट चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान धावसंख्या वाढलेली धावसंख्या ती काहीशी 22. तर याच्यासाठी केला होता ठास आणि आजचा दिवस मात्र सर्वांसाठी खास. सुरेख फटका. वाट शॉट. ओव्हर मिड विकेट आणि थेट कडक प्यार. बायसे चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू त्या बाजूला काही चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आणि धावा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इवन अ गुड शॉट. गोलंदाजीची धुरा वाहताना गोलंदाज आनंद बोडरे किंग ऑफ स्विंग. एकूणच पहिली जोडी या ठिकाणी नाबाद खेळत आहे. टॉस जिंकून गोलंदाजी निवडलेली आहे आणि टॉस जिंकला म्हणजे नक्कीच तसं सामना जिंकला असं चित्र नाही दिसलं आपल्यात या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम अनेकदा जिंकले. लॉंग जवार आणि षटकार. थँक्यू डीजे. एकूण धावसंख्येत वाढ होते. वाढलेली धावसंख्या ती 36. षटक चाललंय दुसरं पॉवर प्लेचं. अखेरचं आनंद बोडरे किंग ऑफ स्विंग महागडे ठरतायत सध्या. काहीशा 18 धावा 4 चेंडूवर. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. विशाल बोरकर सध्या स्ट्रायकिंग एंडवर. या फलंदाजाने मात्र कहर केलाय. सर्वाधिक वैयक्तिक जास्त धावा. ऑन साइडला अगदी जमिनी रस्त्यानं चालला, निघाला, गेला, पसार फरार झाला, 4 आला. थँक्यू डीजे. एकूण धावसंख्या 40. एक गडी नाबाद 40 आणि ही जोडी मात्र अगदी सुरुवात तगडी. 40 for no loss. आनंद बोडरे डिफिकल्ट डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. अंतिम चेंडू मात्र बॉल. 2 षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचा खेळ संपला. थोडासा टॉस जिंकून जो काय ऍडव्हान्टेज घ्यायचा होता, फायदा उचलायचा होता, तो इथं टीम निमगाव संघाला नाही मिळाला असं दिसतंय. तब्बल 40 धावा 2 षटकात आणि नाबाद. चला रणधैर्य 11 आतापर्यंत नंबर 1 पॉवर प्ले रणधैर्य ऐश्वर्यनगर के नाम. हेलो, यहाँ सभी दर्शकों का और तमाम क्रिकेट खिलाड़ियों का इस प्रतियोगिता के अंतिम दिन में सर्टिफाइड हाई स्कूल के एक बहुत ही ऐतिहासिक क्रिकेट मैदान पर मैं समालोचक अनिल कुलकर्णी तहदिल से हार्दिक स्वागत करता हूँ. आज सिर्फ 3 मैच है. इसमें पहला मैच सेमीफाइनल का चल रहा है. बाद में एक सेमीफाइनल और एक अंतिम मैच. स्कोर है 2 ओवर की समाप्ति के पश्चात 40 रन. बहुत ही शानदार शुरुआत. लगभग 20 रन प्रति ओवर की औसत से रन चल रहे हैं.
ये जो मैच चल रहा है रणधरी 11 यशवंत नगर और नवनाथ भैया सूल 11 निमगांव के बीच में। टॉस जीतने के पश्चात निमगांव इस समय पहले फील्डिंग कर रही है। बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन रणधरी यशवंत नगर इस प्रतियोगिता के पहले दिन में सेमीफाइनल में पहुंच चुकी थी। याद रखिए, बहुत ही बेहतरीन खेल का प्रदर्शन निरंतर उसी दिन उन्होंने किया था। तारीफ करनी पड़ेगी यशवंत नगर की भी। दूसरे दिन निमगांव टीम ने सेमीफाइनल पहुंच चुकी थी। आज इस प्रतियोगिता का 5वां और अंतिम दिन है। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए दाएं हाथ के गेंदबाज इसमें रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं पंढरपुर महाड स्टेट हाईवे रोड एंड की ओर से। समोर असलेले जे प्रेक्षक आहेत समालोचन कक्षाच्या समोर कार्यकर्ते, आपण खाली बसून घ्या, थोडस खाली बसून घ्या. पंचांना अडचण येते, थोडस बसून घ्या. खेळाडूंना अडचण येते. दाहिने हाथ से ओवर द विकेट, यह गेंद और बहुत अच्छी गेंद थी लेकिन उतनी खूबसूरती से गेंद को खेल दिया है वाइडिश मिड ऑफ के क्षेत्र में। 2 रन की कोशिश कर रहा है। बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन, सही तालमेल और सूझबूझ दिखाते हुए सुरक्षित अपने क्रीज के अंदर इन 2 रन के साथ, जबकि स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है। कुल स्कोर है इस समय 42 रन बगैर कोई विकेट खोते हुए। तीसरे ओवर का इस समय खेल चल रहा है। इसके बाद पूरे 3 ओवर का अभी भी खेल बाकी है। पहले गेंद का खेल हो चुका है। अक्षय बोडरे दाहिने हाथ से ओवर द विकेट पंढरपुर महाड स्टेट हाईवे रोड एंड की ओर से। ये गेंद लोअर फुल टॉस, स्वीप कर दिया गेंद को। देखना अंपायर से क्या ही चला था। 6 रन। लेग स्टंप पर आती हुई गेंद को हाफ स्वीप और हाफ पुल कर दिया था स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए। यह गेंद बढ़िया गेंद थी। परिवर्तन के तौर पर ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी धीमी गति की गेंद थी। एडजस्ट करने की कोशिश ऑन साइड पर बीट हुए खेलने के प्रयास में इस बार। स्कोर है इस समय कुल मिलाकर 48 रन बगैर कोई विकेट खोते हुए। 48 फॉर द लॉस ऑफ विदाउट लॉस, आई बिग पार्डन। बोल रहे दाहिने हाथ से ओवर द विकेट अपना अधूरा और पूरा करने की कोशिश में पंढरपुर महाड स्टेट हाईवे रोड एंड की ओर से। यह गेंद और बहुत अच्छी गेंद थी। बढ़िया गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाने के साथ ही थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को लगातार उसी क्षेत्र में खेलने का प्रयास, बीट करती हुई विकेट कीपर के पर चली गई है। रन की कोई गुंजाइश नहीं है। स्कोर अभी भी 48 के अंक पर रुका हुआ बगैर कोई विकेट खोते हुए। टॉस हारने के पश्चात रणधरी 11 यशवंत नगर पहले बल्लेबाजी कर रही है। इस प्रतियोगिता का सेमीफाइनल का मैच चल रहा है। ये गेंद और शॉट आउट होने की संभावना हो सकती है। मिड विकेट के फील्डर एक्शन में और इसी के साथ कैच छूट चुका है। एक बहुत आसान मौका आया था। गेंद काफी देर तक हवा में थी, इंतजार किया था, लेकिन आइन वक्त पर, आखिरी वक्त पर निगाहें उनकी ऐसा लगा कि फिसल चुकी गेंद के ऊपर से। कुलकर्णी साहेब, सर्वात महत्वाचं की सर्वात बेस्ट फिल्डर करून हा कॅच सुटला आणि पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजी निवडलेली टीम आहे निमगाव आणि इथे काय टीम जी आहे रणधरी 11 टॉपला आहे. तर या ठिकाणी कमबॅक साठी अजून काय करायला पाहिजे तुमच्या मते टीम निमगावनं? बाकी बचे हुए 3 ओवर में कम से कम हेलो ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई बाकी बचे हुए ओवर में कम से कम रन देने चाहिए, प्रयास करने चाहिए। और फील्डर पर टेंशन है, इसमें कोई सवाल नहीं है, इसमें कोई संदेह भी नहीं है। दबाव है उनके ऊपर। स्कोर बहुत ज्यादा हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के पश्चात स्कोर है इस समय 49 रन, यानी लगभग 16 रन प्रति ओवर की औसत से रन चल रहे हैं। एक हुई तसं बघितलं तर हा सामना जो आहे तर अगदी लीग मधला नाहीये किंवा पहिल्या फेरीचा नाही, दुसऱ्या फेरीचा नाही, चक्क सेमीफायनल आणि कदाचित एवढ्या मोठ्या हाय लेवलचा सामना असल्यामुळं, एक वेगळ्या वलयाचा सामना असल्यामुळं एक वेगळा प्रेशर कुलकर्णी साइड टीम ही फील्डिंग साइड सध्या त्या प्रेशरला काहीसं त्या प्रेशरची जाणीव होते असं वाटतंय? बिल्कुल दुरुस्त है, लेकिन एक बात ध्यान में रखनी चाहिए कि इस मैदान पर हमेशा बैट्समैन फेवर मैदान रहा है। अगर बल्लेबाज जमकर खेले, निगाहें उनकी अगर जमी गेंद पर और देखकर खेले तो इस मैदान पर रन बन सकते हैं। अच्छे बल्लेबाज इस मैदान पर हमेशा अच्छे खेलते हैं, क्योंकि मैदान भी उनका साथ देता है कि मैदान शॉर्ट है, बाउंड्री शॉर्ट है, इसका फायदा निश्चित रूप से बल्लेबाज को होता है। तसं पाहिलं तर एक स्ट्रॉंग टीम आहे निमगाव 11, निमगाव मगराचे 11 आणि या संघाकडे आज अजून स्टार खेळाडूंचा काहीसा अगदी भरणा बघतोय आपण आणि ते आयकॉन म्हणून मिस्टर
भारत आणि त्यानंतर आणखी एक सुपर आयकॉन मिस्टर सौरभ आणि लखन म्हणूया. तर अशा काहीशा आयकॉन खेळाडूंचा आज एक आयकॉनिक खेळाची साथ सुद्धा या खेळाडूंना या संघाला मिळणार आहे. त्यामुळे अजून ताकद वाढलेली आहे. परंतु त्या ताकदीला अगदी समोर धरून काय टार्गेट योजलेलं आहे ते लक्षात येतंय रणधरी 11 यशवंतनगर संघानं. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं स्टडीज लॉंग ऑफ काहीसा स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हच्या मधला फटका म्हणूया काहीसा हा. आणि दरम्यान तिथं मिस्टर अक्षय पोटरे सुपरस्टार ऑफ निमगाव मगराचे हा सुद्धा एक जबरदस्त आयकॉन खेळाडू. दरम्यान अर्धशतक धावफलकावरती आणि हे अर्धशतक रणधैर्य 11 यशवंतनगरचं. कॉंग्रॅच्युलेशन्स रणधैर्य 11 यशवंतनगर. विशाल बोरकर किती धावांवरती सध्या विशाल आहेत पाहूया. कसं 20+. दरम्यान लॉंग ऑफच्या वरून वर शॉट 6. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. थैंक्स लॉट. गेंद स्लॉट में गेंद बिल्कुल रडार में. विशाल बोरकर के बल्ले से विशाल छक्का. चलिए अब है फिर एक बार मौका. वैसे इस टीम ने बिल्कुल नगर पंचायत के हाफ में जो है बारामती जैसी टीम को धूल चटाई है और वो भी क्वार्टर फाइनल राउंड में. क्या बात है. वैसे 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 ये एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट वाली रन. बिल्कुल भी रन चुराया. यहां रन चोरी भी होते हैं वो क्रिकेट में और वो मान्यता प्राप्त चोरी होती है. कोई इंक्वायरी नहीं होती, कोई पुलिस केस नहीं होती, कोई भी कंप्लेंट नहीं होती. मान्यता प्राप्त चोरी बिल्कुल भी रिकॉग्नाइज. वैसे अभी टोटल आगे जाएगा थोड़ा सा और 57 है. 57 बगैर विकेट. विशाल बोरकर ऐसे बल्लेबाज है हमारे टूर्नामेंट में जो एक इनिंग्स में सबसे ज्यादा इंडिविजुअल स्कोर बनाने वाले खिलाड़ी है. वैसे पूरे टूर्नामेंट में अक्षय बोडरे सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ियों में बिल्कुल टॉप पर है. मतलब सर्वाधिक रन, मतलब बेस्ट बैट्समैन की रेस में अक्षय बोडरे है. मीड विकेट की तरफ फिर शुभम हार्दिक पांड्या. इस बार विकेट. ये पहला कैच कैसे छूटा अब तक सोच रहे थे. अब यहां पे सोल्यूशन मिल गया उनको. विकेट और ये विकेट नंबर फर्स्ट और ये विकेट है मिस्टर प्रथमेश राठौड़ की. अब ये विकेट और साझेदारी खत्म होने के बाद जो है ना आता थोडस मी मराठीकडे येतो. महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मधला ठाण्या वाघ. अगदी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मधील खतरनाक नाग. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. क्रिकेट रसिक. तर 57 धावा झाल्यात. मी निमगावच्या माफ करा यशवंतनगरच्या संघाच्या पॅव्हलियन मध्ये आहे. 57 धावा झाल्यात. 70 धावापर्यंत लक्ष होतं मगाशी टॉस इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं. आता काय स्ट्रॅटेजी राहील आणि कसं वाटतंय.
चौथी षटक सुरू आहे. धावसंख्या 57 आहे. अजून माझ्या मते 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तेरा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी असल्यानंतर आम्हाला 13 चेंडूमध्ये 25+ धावांची अपेक्षा आहे. 80 पर्यंत पोहोचलं तर संघासाठी अतिशय आनंदाची गोष्ट होईल. विठ्ठल सर आता बॅटिंगला गेलेले आहेत. विशाल चांगला फॉर्म मध्ये खेळतोय. पाहायचंय आता उर्वरित 13 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाज आणि निमगावचे 11 खेळाडू कशी व्यूहरचना करतात त्यावरती आमची धावसंख्या अवलंबून आहे. ओके, थँक्यू. 80 पर्यंत जाऊ म्हणतायत. वॉच कॉमेंट्री बॉक्स. Vittal Jawan, one-handed shot straight into the bucket of Mr. Akshay. चलिए आज बहुत सारी निराशा याद ढानिया वाघ रिटर्न बैक. चलिए थोड़ी सी मायूसी यहाँ. पहली गेंद पर बड़ा हिट लगाने की कोशिश करी, उसमें नाकामयाब रहे. वैसे ये आक्रामक खेल आजकल का नहीं है, बिल्कुल पहले से इस खिलाड़ी का खेल है. और 16-17 साल की उम्र जब इनकी थी तब से इस तरह के शॉट्स खेलने में ये खिलाड़ी माहिर, लेकिन आज थोड़ा सा बिल्कुल निराश होंगे. चलिए दूसरा झटका लगा है, बहुत जल्दी लगा है, टीम अक्लूज को लगा है. और बालू सर अभी बोले थे कि इस वक्त जो है विठल सर से अपेक्षा रहेगी और ये दोनों बल्लेबाजों से हमें 13 गेंदों पर कुछ 25+ रनों की बिल्कुल अपेक्षा रहेगी, तब जाके हम जो है 75-80 के आसपास पहुंच सकते हैं. लेकिन चलिए ये रन जो है ना अभी भी बन सकते हैं, अभी भी बन सकते, क्योंकि बैटिंग अभी विशेष है. वैसे टोटल स्कोर 57 पर ही है और बैक टू बैक दूसरी 2 विकेटें अभी ने ली है. चला खेळ थोडासा थांबलाय कायसा चेंडू समेत मात्र किंचितसा प्रॉब्लेम आहे पंचांना. टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है. tenniscricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर. चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए. रनर अप होंगे 4 लाख रुपए. मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट. बेस्ट बल्लेबाज, बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम. हर मैच के मैन ऑफ. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है. tenniscricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर. चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए. रनर अप होंगे 4 लाख रुपए. मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट. बेस्ट बल्लेबाज, बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम. हर मैच के मैन ऑफ राहील याच्यामध्ये दिल मात्र शंका नाही. दरम्यान आता थोडासा खेळ थांबलेला होता, परत सुरू होणार आहे. अक्षय इन एक्शन. नाम अमिताभ ना दिलीप कुमार, हा मैं सीधे साधे अक्षय. मगाचा मात्र अक्षयचा जो तिसऱ्या षटकाचा पण काही खेळ बघितला जबरदस्त राहिला आणि तो मात्र बॉलिंग प्रदर्शन असा राहिला की ज्यामुळे निमगाव टीम परत एकदा वापसी केली या गेम मध्ये. विशाल थोडीशी निराशा प्रेक्षकांच्या पदरात असेल की पहिल्या सामन्यात शेटफळ, मोहळ आणि महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचा ढाण्या वाघ थोडासा अपयशी ठरला. गुजरातच्या परासाबाहेर आमचे पण सिखाई या चेंडूवर ऍक्शन घेतील. इनके अंदर डियन रॉक अब घुस गए. चलिए स्टाइलिश वाइड बॉल, ये पैर से भी बता रहे थे और हाथ से भी बता रहे थे.
डैन रॉक तो सिर्फ पैर से बताते हैं, लेकिन ये दोनों से बता रहे। चलिए डैन रॉक से कहीं आगे। अच्छा शॉट, ये कहा नहीं जाएगा। अच्छी गेंद, लेकिन एक रन भागा। रन संख्या में कुछ हद तक अंकुश जरूर लगाया है। कंट्रोल में टीम यहां पे अब आई है इस मैच के पहले इनिंग का जहां तक सवाल। और निमगांव 11 मगराचे, निमगांव मगराचे 11 निमगांव मगराचे, मतलब नवनाथ भैया सुल 11। इस वक्त 59 रन है। पहली गेंद 5वें ओवर की वाइड से आगाज किया था अक्षय बोडरे। पहले ओवर में इन्होंने कुछ 9 रन दिए थे। कंट्रोल में बिल्कुल वो वार इस बार फंसाया है। बल्लेबाज मुश्किल में, जान हलक में, लेकिन गेंद नहीं आई हाथ में। भाई दूसरा रन भागे। चलिए भागम भाग रनों के लिए बिलकुल ये जबरदस्त भागम भाग। आणि हा सुद्धा त्यांनी अगदी खेळाचाच भाग। 2 धावा मिळतील। 2 धावांनी धावसंख्या कायची 2 गडी बाद आणि 61 लॉस ऑफ 2 विकेट्स एंड ओवर नंबर 5 इन एक्शन। चलिए फर्स्ट इनिंग्स का बिल्कुल भी बैटिंग एंड बॉलिंग का सेक्शन इज ऑन। सौरभ दलवी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पे। एज लगा है जी हाँ, लगा है भाई, काटा चुभा है वो दिल में। विकेट नंबर 3 और अच्छी शुरुआत। वैसे कंट्रोल 2 ओवर के तक थी, लेकिन उसके बाद जो है ना कंट्रोल और बिल्कुल कुछ इस मैच को पलटा, कुछ खेल को पलटा, और अक्षय ने पलटा। और अक्षय तख्त पलटने में माहिर बंदा है, माहिर योद्धा है, और ऐसे यहां पे दिखाया। वैसे इस वक्त 61 रन, 3 विकेटों के नुकसान पे नए बल्लेबाज का मैदान में आना। रंजीत जगताप, रणधैर्य 11, और विकेट यहां पे गिरा है जनाब नीलेश बल्लाल की। महाराष्ट्र पुलिस मतलब पुलिस को पकड़ा मैदान के अंदर, विकेटों के पीछे पकड़ा, विकेट कीपर ने पकड़ा। वैसे अमूमन पुलिस साहब होते हैं ना, वो चोरों को पकड़ते हैं, लेकिन यहां पर पुलिस को ही पकड़ा। क्रिकेट में ऐसा भी देखने को मिलता है, इसीलिए तो ये क्रिकेट जो है ना पॉपुलर है। ये गेंद कहां डाली, चलिए सजा मिली। आहा क्या बात है। 63 साल के हमारे बिल्कुल भी जवा ये अंपायर साहब मुंबई से है, काफी आज मूड में है और मनोरंजन करने में बिल्कुल भी कोई कसर छोड़ने वाले नहीं है। चलिए आज कुछ तीरा नहीं चौहरा यहां पे धमाका होगा। ये बिल्कुल बड़ा शॉट है और बाउंड्री लाइन के बाहर है। 4 है। डीजे साहब बजाइए। Thank you, DJ. Thank you, DJ. लवली डिलीवरी, खूबसूरत डिलीवरी। चलिए खूबसूरती क्रिकेट में भी है, और अभी हमने देखी, हमें हमको दिखी, तुमको दिखी। ये खूबसूरत गेंद थी, बिल्कुल खूबसूरत, बहुत बढ़िया। क्या स्विंग था, हल्का स्विंग लहराती हुई ये गेंद विकेट कीपर की तरफ। लेकिन इस बार ये बिल्कुल रिवर्स स्वीप मारा, कुछ लेग स्टिक के बाहर वाली गेंद, लेकिन ऑन साइड पे अच्छी फील्डिंग भी अभी द्वारा। कप्तान सीनाथान मिस्टर अभी खराड़े, ये जानते हैं आखिरी डे। चलिए ओवर यहां कंप्लीट हुआ, 5 ओवर का खेल खत्म और 3 विकेटों के नुकसान पे टोटल स्कोर है 68 रन, 68 68 धावा आणि गडी बाद 3। अंतिम षटकाचा खेळ येईल। चला जरा फास्ट घेऊया, 6वं षटक लवकर सुरू करा। टीम नवनाथ भैया सुळ 11 निमगाव मगराचे। टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है। टेनिस क्रिकेट.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023
नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर, चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए, रनर अप होंगे 4 लाख रुपए, मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट, बेस्ट बल्लेबाज बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम, हर मैच के मैन ऑफ अगदी मोठ्या मनाने आणि अगदी दिलखुलासपणे सामन्याचा आनंद एक विशेष- घेताना एक विशेष चला अंतिम षटक आणि कुणाकडे लखन सगट घाटमात्याचा बाहुबली, क्या मचाएगा खलबली. मिस्टर बाहुबली लखन लेफ्ट आर्म ओवर, फलंदाजाला राउंड दी विकेट, लेकिन हवा में और राउंड दी विकेट. ये कहा गए, चलिए पीछे गए फिर वापस आए, लेकिन तब तक गेंद ने जो करना था कर दिया. डीजे साहब आइए. चलिए डीजे साहब का ओके. थैंक यू डीजे साहब, थैंक यू डीजे साहब. जो शुरुआत है इस ओवर की 4 से हुई है, लेकिन विशाल का नसीब साथ था. वैसे 80 रन की पारी में भी इनके साथ नसीब था. कुछ 2 कैच छूटे थे. इंडिविजुअल पारी इनकी हमारे टूर्नामेंट में सबसे बड़ी पारी किसी एक इनिंग्स में 2 बार 3 बार हो गया, ये जिक्र किया मैंने और जिक्र करने लायक ये शॉट है. लेकिन यहाँ सीधे हमारे चीयर्स लीडर्स के बिल्कुल मंच के ऊपर से छक्का. विशाल बोरकर. थैंक यू. चलिए मैदान में भी विशाल साहब है, डीजे भी विशाल का ही है और यहाँ विशाल स्कोर बनाते जा रहे हैं. मिस्टर विशाल क्या बात है. 13 गेंदे 41 और स्कोरर साहब भी विशाल है. हमारे जो लाइव चल रहे उसके मालिक भी मिस्टर विशाल नानेकर साहब भी है. और यहां अब क्या फंसा हुआ शॉट है, लेकिन कौन कैच करने वाला है जी. आप करेंगे कैच. अक्षय साहब कैच कर लिया. चलिए इस वक्त विशाल आउट. 14 गेंदों पर 41 बनाकर आउट, लेकिन पारी बेहतरीन रही, बिल्कुल हरी भरी. ये 41 रनों की पारी, उसमें और कुछ लफ्ज ऐड करना चाहूंगा मैं. ये पारी बिल्कुल थी जिगरी, वैसे भी खतरी. नए बल्लेबाज कौन जा रहा है? मोहसिन सैयद. अंतिम और आखिरी ओवर चल रहा है. ये आखिरी ओवर लखन सगट साहब, वैसे भी लखन सगट साहब पहली गेंद पर विकेट लेने के काफी करीब थे. घाट माथे के बाहुबली, वैसे आजकल के और वो जो घाट माता है उस टेनिस क्रिकेट के लारा के नाम से भी जाने जाते हैं. काफी खतरनाक बल्लेबाज. इन्होंने वांगी के पिछले सीजन में वांगी प्रीमियर लीग में लगातार कुछ 6 छक्के मारे थे और लगातार 350 लगाई थी. हाँ साइड पे लॉन्ग ऑन एरिया, वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन, 2 खिलाड़ी. अभी फिर एक बार, इस बार केवल सिंगल रन, बड़े रन मिलेंगे और एक के बिल्कुल स्वरूप में रन. 1 के 7 स्कोर आगे कितना हुआ? 79 हो गया. 79 ओवर नंबर लास्ट एंड 6. 2 गेंदों का खेल बाकी. देखना है कि बालू सर बोल रहे थे 75-80 के आसपास हमें जाना है, तो जा रहे, पहुंच गए हैं भाई. आप जो है ना रन बनाने का जो होमवर्क था उसमें बिल्कुल भी पेपर आसान रहा. मतलब जितने मार्क्स उन्होंने अपेक्षा की थी उतने मार्क्स मिल गए हैं. आप जो है ना पास होने के बाद क्या करना है, कौन से डिपार्टमेंट को ज्वाइन करना है, कौन सा कोर्स करना है, उसके बारे में सोचना है. मतलब चेस के बारे में, मतलब जो चेस करने वाली टीम है उसका कैसे रोकना है उसके बारे में सोचना है. 80 रन हो रहा है टोटल इस वक्त. वैसे पिछले मैच में ना इतने रन तो एक ही इनिंग्स में विशाल ने बनाए थे. इस मैच में उससे आधे रन बनाए, लेकिन यहां रन भागे रहे दोनों बल्लेबाज. कितना भागा, एक भागा, दूसरी की गुंजाइश होने वाली है या नहीं?
लखन नहीं होने देंगे, एक ही रन और वो भी बिल्कुल लेग बाइस का। क्या यहां पर ये पारी खत्म हो गई आरिफ साहब? पारी खत्म हो गई और 6 ओवर का खेल खत्म होने के बाद 4 नहीं 5 विकेटों के नुकसान पर टोटल स्कोर 81 जिंकायचं टार्गेट मात्र 82। चला थोडासा इथं मात्र इंटरव्हल असेल, ब्रेक असेल आणि नक्कीच या ठिकाणी आमचे आनंद कुलकर्णी साहेब या ठिकाणी आपलं एंटरटेन करणार असतील आणि ओटो आनंद कुलकर्णी साहेब। एक्क्याऐंशी धावा झाल्यात, करायच्यात. मग असे सांगितलं की 80च्या प्लसच्या पुढचे धावा आम्हाला प्रेशर टाकायला. हॅलो निमगाव 81 धावा झाल्यात. मग असे सांगितलं होतं त्याने की साधारणपणे 80च्या पुढचं टार्गेट सेफ असेल. हा या या ठिकाणी निनाद टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है। tenniscricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर, चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए, रनर अप होंगे 4 लाख रुपए, मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट, बेस्ट बल्लेबाज बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम, हर मैच के मैन ऑफ। सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये त्यांनी 2 षटकात 40 धावा काढल्या होत्या. त्या गतीनं जर गेलं तर होईल, काय सांगता येईल? आम्ही 2 ओव्हर 30 पर्यंत घेऊया. 40ची काय अपेक्षा नाही, मात्र 30 घे. ओके, 2 षटकामध्ये 30 पर्यंत गेलं तरी टार्गेट होईल असं निनाद म्हणतोय. 80 धावांचं लक्ष ह्या मैदानाचा विस्तार आता खरोखर सेफ नाहीये, कारण मोठे मॅचेस आहेत, आयकॉनिक प्लेअर आहेत दोन्ही संघामध्ये. आणि काय सांगता येईल आपलं आयकॉनिक प्लेअर बद्दल आपल्या संघातले आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय? हो, चांगले आयकॉन आहेत. एक 12 मध्ये सौरभ आणि लखन सकट एक म्हणून आहे, एक खटावचा लेफ्ट हँडर. आमचा लेफ्ट हँडर जोपर्यंत शेवटपर्यंत खेळेल तोपर्यंत आमच्याकडे मॅच 100% आहे. दोन्ही फलंदाज ओपनिंगला जाणार आहेत असं नाहीये, आमचा एक प्लेअर जाईल ओपनिंग. ओके, अजून स्ट्रॅटेजी ठरली नाही. ओके, आरामात चेस करू असं म्हणतोय निनाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच हा कॉन्फिडन्स नेहमीचाच आहे आणि तो कॅप्टन निनाद यांचा. तर टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है। tenniscricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग। प्लीज जरा आलेत प्रकाश काळे सरांकडे माहिती देऊया. प्रकाश काळे सर, या ठिकाणी आता नक्कीच तुम्हाला मनासारख्या काही धावा करता आलेल्या आहेत आणि या ठिकाणी काहीस 80+ म्हटले होते, तेवढ्या धावा बनलेल्या आहेत. तर या ठिकाणी आता गोलंदाजीची काय स्ट्रॅटेजी असेल आणि नक्कीच अपेक्षा कसे असेल? तुम्हाला थोडंसं डिसअपॉइंटेड असाल नक्कीच, विठ्ठलच्या बॅटमधून धावा नाही आल्या, परंतु संघामध्ये उत्साह नक्कीच मोठा दिसतोय. तर स्ट्रॅटेजी बॉलिंगची काय असेल? हा चांगल्या धावा झालेल्या आहेत आणि हा क्रिकेटचा खेळ, याच्यामध्ये निमगाव संघ म्हणजे एक कट्टर आणि एक बलाढ्य संघ आहे. याच्यामध्ये अक्षय आणि सौरभ, तसंच कॅप्टन आमच्या तालुक्याचे कॅप्टन निनाद आहे. एक चांगली टीम आहे. अगदी क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत सांगता येत नाही, परंतु आमच्याकडे प्रथमेश आहे. प्रथमेशकडं जे टार्गेट दिलेलं आहे, एक विशिष्ट फलंदाजांना जर त्यांनी आउट केलं तर आम्ही निश्चितपणे हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करू. 2 षटकामध्ये प्रथमेश कडून काय अपेक्षा कराल? प्रथमेशकडून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षयची आणि निनादची दोघांची जर विकेट मिळाली तर नक्कीच आम्ही नंतरचा सामना कव्हर करू. सपोज प्रथमेश कडून ही कामगिरी नाही झाली तर तुम्ही कुणाकडून अपेक्षा कराल? निश्चितपणे बाळूसर पण आहेत आणि आमची गोलंदाजीची फळी मजबूत आहे आणि नक्कीच आम्ही 80 धावा वाचवण्याचा प्रयत्न करू. मैदान प्रेक्षकांबद्दल काय सांगता येईल? प्रेक्षकांचा अत्यंत मनपूर्वक धन्यवाद, कारण ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि एक बंद पडलेली ही स्पर्धा
या ठिकाणी चालू करून त्यांनी क्रीडा रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रेक्षक आणि जास्त करून ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे यांचं निश्चितपणे या ठिकाणी धन्यवाद मानतो. प्रकाश सर, एकच प्रश्न आहे. बाप बेटा तुम्ही परवा दिवशी मैदानात उतरले होते, काय अनुभव होता, कसा होता अनुभव तो? अगदी छान. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला पिकअप केलं त्यामुळे तुमचं अगोदर अभिनंदन. कारण सहसा या गोष्टी फारशा घडत नाहीत, परंतु या घडताना दिसतात, हे आमचं नशीब. आणि थँक्यू. नक्कीच ओके. एक इतिहास रचला तुम्ही, बाप बेटा एक साथ दिसले आम्हाला आणि मोठा उत्साह आहे या ठिकाणी अकलूज संघामध्ये सुद्धा की 82 धावा मनासारख्या म्हणजे 80+ लावलेले आहेत आणि 82चा टार्गेट समोरच्या टीमला दिलेला आहे. दोन्ही टीममध्ये या ठिकाणी मोठा कॉन्फिडन्स दिसतोय आणि या आत्मविश्वासानं या दोन्ही टीम पुढे जाणार आहेत. हा खरोखरच रोमहर्षक, रोमांचकारी असा मात्र रनचेस असेल, पाठलाग असेल आणि आपल्याला तो पाहायचा असेल. जाऊया मैदानात. लखन सकट आणि सौरभ दळवी दोन्ही आयकॉन खेळाडू सध्या मैदानात आणि टीम मगराचे निमगाव संघाकडून मैदानात उतरताना दिसत आहेत. नवनाथ भैया सूळ 11 संघाकडून एक फलंदाज, साताऱ्याच्या अगदी घाट माथ्याचा खेळाडू, डोंगर दळ्यामध्ये हा क्रिकेट खेळून मोठा झालेला खेळाडू, आणि दुसरा मात्र बारामतीच्या अगदी प्रोफेशनल क्रिकेट वातावरणात अगदी वाढलेला आणि भल्या भल्या गोलंदाजांना नडलेला असा फलंदाज आहे. तर अशी खतरनाक जोडी मैदानात आता उतरलेली आहे. अगदी सर्जा राजा, क्या ये बजाएगी बिल्कुल भी बाजा, ये हमें देखना है. जाऊया मैदानात. चला टीम या ठिकाणी आपण लगेचच फिल्डिंगला सुरुवात करूया. फिल्डिंग लावा आणि रणधारी 11 यशवंत नगर. थोडासा आपण म्युझिकल ब्रेक घेऊया. जाऊया डीजेकडे. डीजे प्लीज हो जाए. थँक्यू डीजे. एक म्युझिकल अँड डान्सिकल ब्रेक या ठिकाणी आपण घेतला. चला इथं आता आपण सेकंड हाफ कडे जाणार आहे. रनचेस ऑफ 82. जबरदस्त उत्साह, जबरदस्त या ठिकाणी मात्र काहीसा एक वेगळाच वातावरण आज क्रिकेट चाहत्यांच्या मध्ये आहे. मनोरंजनाचा सुपर धमाका आज असेल. थोडंसं विनंती आहे समालोचन कक्षाच्या समोर आणि पॅव्हलियनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रेक्षकांना विनंती आहे, आपण अशा पद्धतीनं खेळाडूंना डिस्टर्ब होईल असं थांबू नका. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज पलीकडच्या बाजूला उभा राहूयात, कारण प्लेयर उभा आहेत. प्लेयरच्या मध्ये बघा, आपण IPLचे सामने टीव्हीवर बघतो. प्लेयर्स काही त्यांच्यासाठी पॅव्हलियन्स असतात, तिथं प्रेक्षक असतात का? तिथं प्रेक्षकांना परवानगी असते का? मग आपल्याकडे कशी? त्यामुळं चारी बाजून मनोरंजन, ही मनोरंजन इथं होत आहे. पंच इथली गर्दी ठीक आहे. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करतोय असं पंचांचं म्हणणं आहे. आणि जाऊया पहिला चेंडू पाहूया. पहिलं षटक घेऊन येताना मिस्टर बाळू रणवरे सर, शिवरत्न लेदर बॉल अकेडमी अकलूज प्रमुख कोच. कैसी रहेगी इस ओवर के लिए सोच? तसं मिस्टर क्रिकेटर बाळू सरांना म्हटलं तर मला वाटत नाही की काही वेगळं असेल. मिस्टर क्रिकेटर, अकलूजचे मिस्टर क्रिकेटर बाळू सर. चला समोर स्ट्रायकिंग एंडवरती घाट माथ्याचा बाहुबली मिस्टर
लखन सकट पहिल्या चेंडू कॉटन बॉलचा चान्स होता काय? होता चान्स बट चान्स आला वाया गेला. नॉट ऑन रिझल्ट. डॉट बॉल. मिस्टर क्रिकेटर बाळू सर, गुड स्टार्ट, सुपर्ब स्टार्ट. रनचेस पाहतोय आपण. हा रनचेस मात्र टीम निमगाव मगराचे 11 संघाकडून म्हणजेच काय नवनाथ भैया सुळ 11. फुल टॉस खराब चेंडू. खरपूस समाचार आला. माळशिरस प्रीमियर लीग षटकार. थँक्यू डीजे. इथे 6 धावांनी खातं खोललं आपलं आपल्या संघाचं. लखन फुलटॉस चेंडू मिळाला. बाळू सर, मला वाटतं यॉर्किंग लेंथ चेंडू टाकायचा विचार होता, प्रयत्न पुरता फसला. फलंदाज मात्र लखन गालातल्या गालात का होईना परंतु मनातल्या मनात का होईना परंतु हसला आणि षटकार दिसला मिड विकेटच्या वरून. जबरदस्त प्रहार. चेंडू तिकडेच आहे, फरार आणि पसार आहे. चला चेंडू शोध पथक प्लीज आणले. चेंडू आमचे स्वयंसेवक आज मात्र थोडस जास्तच कष्ट लागणार आहे. माळशिरस संघाचे मिडॉन तक. चलिए रनों पे रोक. नो रन रिझल्ट. डॉट बॉल. 6 धावा सध्या धावपल करते आहेत. लखन सकट सातारा. लॉन्ग ऑफ. चलिए देखिए 6 लगा है. बिल्कुल देखो आप, लखन का बल्ला माशाल्लाह. ओके थैंक यू डीजे. थैंक यू. लखन 1 2 का 4 4 2 का 1. माय नेम इज लखन. ये चुरा रहे बिल्कुल माखन. 6 रन. Once more, once again in the air, straight into the hand, into the bucket. Captain उमेश खुशी का ठिकाना नहीं, बिल्कुल खुशी से पागल. विकेट नंबर पहला. लखन आउट. 1 गडी बाद आणि धाव संख्या 12. धक्का क्रमांक मात्र पाहिला. बाळू सर, व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त सेलिब्रेशन. कैप्टन उमेश. मोटी विकेट, बड़ा विकेट. ये बड़ी मछली जाल में फंसी. भैया बड़ी मछली नहीं, बड़ा मगर है. ये फंस गया. 12 धावा. एकूण मात्र वैयक्तिक 2 षटकार मारून लखन बाद, परंतु सुरुवात चांगली करून दिलेली आहे. पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू येणं बाकी आहे आणि नवीन फलंदाज माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा आणि गाव निमगावचा अगदी टेनिस क्रिकेटचा हिरा म्हणूया. फार मोठा सुपरस्टार, फार मोठा तारा आणि आपल्या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समनच्या शर्यतीत टॉपला असलेला असा बॅट्समन. आतापर्यंत काहीशा झेंड्यावर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, तिथं प्लीज बसू नका, प्लीज बसू नका. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. स्ट्रेक्सिकच्या वरून की बाहेरून आमचे पंच म्हणले काय सिलेक्शनच्या वरून चाललाय चेंडू. हा डॉट बॉल आणि षटक संपताय का? षटक संपतंय. पहिलं षटक संपलं.
एक गडी गमावलाय आणि तो मात्र नवनाथ भाई असूल निमगाव मगराची संघानं धावा दाखल 12 आहेत आणि आमचे आनंद कुलकर्णी या ठिकाणी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. यस मिस्टर कुलकर्णी साहब. 12 रन हो चुके हैं, कुल मिलाकर 1 विकेट का नुकसान उठाना पड़ा है इस समय निमगांव को. अक्षय, इस प्रतियोगिता में सबसे ज्यादा रन उन्होंने बनाए, कुल मिलाकर 140 अब तक बनाए हैं, जिसमें 250 है और 62 रन उनका अधिकतम स्कोर है. इस प्रतियोगिता में सबसे ज्यादा रन बनाने वाला बल्लेबाज खेल रहा है. इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि यह मैच अभी भी निमगांव के हाथ में, इसमें कोई संदेह भी नहीं है. सभी दारोमदार उनके ऊपर है, इसमें कोई संदेह भी नहीं है. दोबारा बहुत अच्छे निरंतर बेहतरीन खेल का प्रदर्शन अब तक उन्होंने एक बल्लेबाज के रूप में इस प्रतियोगिता में किया है. 250 लगाए हैं, 62 रन उनका अधिकतम स्कोर है, 140 अब तक स्कोर बनाया उन्होंने टोटल रन. बल्लेबाजी के लिए अभी भी मैदान पर खेल रहे हैं. तो कुल मिलाकर दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है रोड एंड से. पंढरपुर महाड स्टेट हाईवे रोड, कमेंट्री बॉक्स एंड, उत्तरी छोर, कोई भी कहा जाए तो गलत नहीं होगा. गेंदबाजी के लिए प्रथमेश राठौड़ के हाथ में गेंद है, दाहिने हाथ से राउंड द विकेट ऐसा लग रहा है यहां से. तो माफ कीजिए, बाएं हाथ से ओवर द विकेट. यह गेंद और बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के साथ ही ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद. विकेट कीपर बिल्कुल झिझक कर खड़े हैं स्टंप को. रन की कोई गुंजाइश नहीं है, बैट और गेंद का संपर्क नहीं हुआ. स्कोर अभी भी 12 के अंक पर रुका हुआ. 82 रन का काफी लंबा सफर तय करना है निमगांव को इस मैच को जीतने के लिए. 81 रन पहले बनाए हैं यशवंत नगर टीम ने. यह गेंद और इस गेंद को ड्राइव कर दिया है और गेंद मिड ऑफ क्षेत्र से जाती हुई बाउंड्री पर 4 रन. खूबसूरत स्ट्राइक ड्राइव कर दिया है, बॉलर्स बैक ड्राइव. शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन, 16 स्कोर हो चुका है. यह गेंद रिवर्स स्वीप करने का प्रयास, देखना है. एक ही रन लेने की कोशिश, 1 रन कर रहे थे बल्लेबाज, नहीं लिया. बहुत अच्छी बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन. स्कोर अभी 16 के अंक पर रुका हुआ बगैर 1 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का करीबन इस समय खेल चल रहा है. फील्डिंग की वो रचना, सर्कल के अंदर जो ऑफ साइड पर 3 फील्डर है उनमें एक शॉर्ट थर्ड मैन, लगभग स्लिप कहा जाए तो भी गलत नहीं होगा, एक गली और एक पॉइंट और एक मिड ऑफ. ये 4 फील्डर सर्कल के अंदर मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. दूसरा ओवर है ये. ऑफ स्टंप के बाहर हवा में गेंद, आउट होने की संभावना हो सकती है और इसी के साथ आउट. आउट डीजे. तो कुल मिलाकर स्टॉप. सोलह रन 2 विकेट के नुकसान पर. इंटरव्यू में कप्तान ने बताया था निमगांव के कि कुल मिलाकर 30 भी 2 मैंडेटरी पावर प्ले में आएगी तो भी चलेगा, लेकिन 30 अब ऐसा लग रहा है कि मुश्किल होता जा रहा है. खास कर ऐसा लग रहा है कि जल्दबाजी कर रहे हैं बिना सोचे समझे. 81 रन का लक्ष्य, प्रेशर ले रही है निमगांव की टीम, ऐसा लग रहा है. इस मैदान पर बल्लेबाज देखकर खेले, जमकर खेले तो निश्चित रूप से रन बन सकते हैं, रन अपने आप आ जाते हैं. इतना खूबसूरत मैदान है, विकेट बैक है. गेंदबाजी का अपना सिलसिला इस समय अभी भी चल रहा है, लगातार अपने ओवर पूरा करने की कोशिश में. बाएं हाथ से ओवर द विकेट रोड एंड से शॉर्ट पिच गेंद और इस गेंद को पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री पर 4 रन. स्टॉप. ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई शॉर्ट पिच गेंद थी, सर्कल का फायदा लिया और इस गेंद को गली के ऊपर से पहुंचा दिया है डीप थर्ड मैन और वाइडिश गली के बीच में 4 रन के लिए. सुंदर शॉट.
ये गेंद, और इस गेंद को स्वीप करने का प्रयास कर रहे थे, बल्ले पर अंदरूनी किनारा शायद लगा और गेंद शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में सर्कल के अंदर, रन की कोई गुंजाइश नहीं। 2 ओवर का ऐसा लगा खेल खत्म हो चुका है और स्कोर है इस समय 20 रन 2 विकेट के नुकसान पर। कुल मिलाकर 82 रन चाहिए मैच जीतने के लिए। अभी भी 4 ओवर में 62 रन चाहिए, लगभग 15 रन प्रति ओवर की औसत से रन चाहिए। टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है। tenniscricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर, चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए, रनर अप होंगे 4 लाख रुपए, मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट, बेस्ट बल्लेबाज बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम, हर मैच के मैन ऑफ मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणजे पहिल्या 2 षटकासाठी जास्तीत जास्त 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर असू शकतात, जास्तीत जास्त 2, सगळे आत लागतात। 2 यष्टिरक्षक बॉलर सोडले तर 2-2 4, म्हणजे कमीत कमी 7 5 क्षेत्ररक्षक हे कंपल्सरी सर्कलच्या आत असतात पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये। गेंदबाजी में परिवर्तन होता जा रहा है, बालव के हाथ में गेंद है, बाएं हाथ से ऐसा लग रहा है, ओवर द विकेट रोड एंड से। पावर प्ले खत्म हो चुका है। फील्डिंग की व्यूहरचना ऑफसाइड पर देखिए, कुल मिलाकर जो सर्कल के बाहर खड़े यहां से 2 दिखाई दे रहा है, डीप थर्ड मैन, वाइडिश डीप थर्ड मैन है ऑफसाइड पर, और एक लॉन्ग ऑफ, ये 2 फील्डर सर्कल के बाहर, 4 फिर भी अंदर चाहिए अंतरराष्ट्रीय नियमावली के अनुसार, उनमें 2 ऑफ पर और 2 ऑन पर है। ये गेंद अजीब और गरीब अंदाज में खेलने की प्रयास, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर निकलती हुई गेंद को खड़े खड़े गेंद को स्वीप करने का प्रयास कर रहे थे, लेकिन पहुंच से काफी ज्यादा बाहर अंपायर का तुरंत इशारा आया। बहुत ही दक्ष अंपायर है, काफी लंबा तजुर्बा, मुंबई क्रिकेट एसोसिएशन के टेनिस बॉल के अंपायर है मल्होत्रा साहब। और इस गेंद को गजब का शॉट, रिवर्स पुल, देखना पर से क्या इशारा आता है, 6 रन। स्टॉप इट। दाहिने हाथ के बल्लेबाज है और क्या गजब का रिवर्स पुल का शॉट है, डीप थर्ड मैन, लगभग बाएं हाथ का बल, खेल दिया था इसको डीप थर्ड मैन के क्षेत्र में। अगर बाएं हाथ का बल्लेबाज देखे तो फाइन लेग के क्षेत्र में एक बहुत ही शानदार छक्का। बॉल बहुत बढ़िया शॉट था और इन 6 रन के साथ इस समय स्कोर हो चुका है कुल मिलाकर 27 रन। तीसरे ओवर का इस समय खेल चल रहा है। इक्वेशन इस प्रकार है कुल मिलाकर, यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं हो 23 गेंदों में 55 रन चाहिए, 23 डिलीवरीज एंड 55 रन रिक्वायर्ड फॉर विक्ट्री। एक बहुत ही विश्वसनीय शॉट रिवर्स पुल का, लगातार गेंद चेंज होती जा रही है, ऐसा लगा खराब हुई थी उस क्षेत्र में गेंद जाने के बाद, नई गेंद ली है। अंतरराष्ट्रीय नियमावली के अनुसार जो गेंद नहीं ली जाती है खेल के बीच में, वो कम से कम उस ओवर वाली गेंद ली जाती है। अगर 2 ओवर के बाद गुमराह होती है गेंद तो 2 ओवर की गेंद। बॉक्सेस अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मैच में गेंद के बॉक्स रखे जाते हैं, 5 ओवर पुरानी गेंद, 10 ओवर पुरानी गेंद, 15 ओवर पुरानी गेंद, 20 ओवर पुरानी गेंद, उस पर मार्किंग किया जाता है।
जिस समय गेंद जाती है जिस ओवर में, उसी ओवर की गेंद चाहिए नहीं लेने के बाद दोबारा। कुलकर्णी साहेब, थोडं जर आपण ओव्हरवाईज तुलना केली दोन्ही संघाच्या खेळाची, तर बघा पहिल्या षटकात काहीशा टीम अकलूजनं यशवंतनगरनं बनवले त्या 18 धावा, तर टीम निमगाव संघानं बनवल्या 16 धावा आणि दुसऱ्या षटकानंतर तब्बल 40, तर इथं केवळ 20 आणि तिसरं षटक सध्या चाललंय. अक्षय हा काहीसा हेलिकॉप्टर, परंतु जमिनी रस्त्यानं चाकं लावून, परंतु तेज पळत होता. एक धाव मिळालेली आहे. तर तुलना केली तर काही बऱ्याच अंशी सध्या बॅकफुटवर रनांच्या धावांच्या मामल्यात टीम निमगाव मगराचे 11 निमगाव सध्या आहे. तर या ठिकाणी आपण नक्कीच हा जो काहीसा धावांचा आखडलेला किंवा आकसलेला प्रवास आहे तो थोडासा लांबला पाहिजे किंवा या धावा जास्तीत जास्त प्रमाणात बनल्या पाहिजे. याच्यासाठी नक्की या दोन फलंदाजांनी काय स्ट्रॅटेजीने गेलं पाहिजे. जब तक मैदान पर सर अक्षय है तब तक कुछ कहा नहीं जाता, क्योंकि टूर्नामेंट में सबसे ज्यादा रन उन्होंने बनाए हैं. निश्चित रूप से मैच की किसी भी स्थिति में अपने टीम को जीत दिलाने की क्षमता रखते हैं, इसमें कोई संदेह भी नहीं है. बाळू सर लेफ्ट हँड राऊंड फलंदाजाला मात्र काही आणि स्वतःसाठी ओव्हर द विकेट. चेंडू बघूया कुठं लागला होता, पायावर आणि फाईन लेग सीमा पार. मिस्टर निनाद पवार पहिला मात्र या ठिकाणी या षटकात चौकार, परंतु तो लेग पायचा आहे आणि याच्या आधी एक षटकार बघितला होता. षटक संपतंय का नाहीये, अद्याप षटक इनकम्प्लीट आहे. नक्कीच या ठिकाणी सामना एखादी फिरवायची ताकद असलेले तसे दोन्ही खेळाडू आहेत, मिस्टर निनाद पवार आणि अक्षय बोडरे. दोन्ही सुपरस्टार खेळाडू, खूप मोठे खेळाडू. नाही पण सर, जर सामना जिंकायचा असेल किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करायचे असतील तर ते लवकर करायला पाहिजे. फार शॉर्ट वर्जन आहे, 6 षटक आहे, तिसरं षटक चाललंय. वेळ निघून गेल्यानंतर फटकेबाजी करून धावा निघणं तसं एवढं सोपं नाही आहे. अगदीच बरोबर आहे. एसटी गेल्यानंतर हात करून परत फायदा नाही. कहीं देर ना हो जाए ये गाणं बाद में ना गाना पडे, त्याच्यासाठी सुरुवात तुम्ही म्हणताय तसं लगेचच इथंच व्हायला पाहिजे आणि इथं तसा प्रयत्न या दोघांकडून सध्या सुरू आहे. आता बघूया की थोडासा काही चर्चा चाललेली आहे पंच आणि खेळाडूंमध्ये. पंच कशासाठी रिव्ह्यू, शॉर्ट ऑफर केला होता का? अच्छा, शॉर्ट ऑफर केला होता का चेक करा झेंडे साहेब प्लीज. तिसरे पंच झेंडे साहेब. परंतु आनंद सर, या ठिकाणी आपण सध्याचे या खेळाची जी तुलना बघितली त्या तुलनेत बऱ्याचशा पावलांनी टीम सध्या निमगाव माग आहे, पाठीमाग आहे. परंतु या दोन्ही फलंदाजांनी मनात आणलं तर नक्कीच काही घडू शकतं. शॉर्ट ऑफर केलाय का झेंडे सरांचं म्हणणं आहे आणि तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे की शॉर्ट ऑफर केला गेलेला आहे. अँड ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट ऑफर करता त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या ठिकाणी धावा अवेलेबल असतात. एक चेंडू किती राहील? हा बरोबर आहे. एक रिव्ह्यू या ठिकाणी राहिलेला आहे आणि तो फिल्डिंग साइडचा. नोंद करून ठेवा आरिफ साहेब, फिल्डिंग साइडचा एक रिव्ह्यू संपलाय, एक रिव्ह्यू बाकी आहे. एकूण चेंडू मध्ये 50 धावांची गरज येते. कॅप्टन निनाद ऑन स्ट्राईक. तसं म्हटलं तर फॉर्मर कॅप्टन म्हणूया. दरम्यान हा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, काहीसा स्विंगिंग डिलिव्हरी अँड डॉट बॉल. कमाल. पूर्वी डगी बॉलिंगर नावाचे गोलंदाज होते, त्यांचा जन्म बॉलिंग करण्यासाठीच होता. परंतु आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आणि मिस्टर क्रिकेटर बाळू सर, मिस्टर बाला आणि त्यांचा सुद्धा काहीसा बॉलिंग करण्यासाठी जन्म झालाय. दरम्यान 3 षटकानंतर 32 आणि 2 गडी बाद 32. आता 18 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे सामना जिंकायला. नक्कीच या ठिकाणी सामना कोण जिंकेल कोण हरेल हे कोणालाच या ठिकाणी सांगता येणार नाही. तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करणं कोणाला शक्य नाही आतापर्यंत आणि तसं शक्य होणार नाही. आणि ज्यावेळेस मात्र असं काही कोणाला जमल त्यावेळेस क्रिकेट संपलेलं असेल.
17 धावा प्रति षटकामागं धावा काढाव्या लागणारे काहीशा 17च्या आसपास, एक्झॅक्टली 17 नसेल, 17च्या आसपास, जवळपास, खूप जवळ 17च्या. तर बघूया आता ही जोडी कशा पद्धतीनं सुरुवात करेल. मगाशीच आनंद सर म्हटलं की आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न लवकर सुरू करावे लागतील. अप्रतिम चेंडू आहे, दर्जेदार चेंडू आहे, उत्तम. आणि प्रथमेश राठोड, सोलापूरचा सुपरस्टार, अतिशय थोडक्या वयामध्ये या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा अगदी कायम केलाय किंवा एक वेगळा ठसा उमटवलाय. पूर्वी राठोड होता, परंतु सँडी, हा मात्र प्रथमेश. मिड विकेट वरून जबरदस्त, व्हाट अ शॉट, रडार में मिली. इस वक्त छेड़ने वाली थैली एक ही शॉट में मिली. Thank you, DJ. 150 plus runs in our tournament. Only and one, Mr. Akshay Bodre. बेस्ट बॅट्समॅनच्या रेसला अगदी टॉपला, रेसमध्ये टॉपला. इथं मात्र पुढचा चेंडू काहीसा निर्धाव टाकला मिस्टर प्रथमेश राठोड. उत्तम क्षेत्ररक्षण करायची मात्र या खेळाडूची आहे तशी जुनी खोड. नाव आहे प्रथमेश राठोड, स्वतःशीच लावतो होड. पुन्हा एकदा प्रथमेश राठोड. इथं मात्र फटका फारच गोड, तो मात्र अक्षयसाठी कडक प्रहार, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 14 चेंडू 38. जसं की आपण मगाशी म्हटलं होतं की सुरुवात लवकर करावी लागेल, तर ती सुरुवात आता झाली आहे. चलिए पार्टी शुरू हो गई. अक्षय साहब, इस वक्त लग रहा है सैलाब. इस वक्त फिर देख रहे हैं आप एक और सिक्सर. भाजप जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्हा नेते. थँक यू डीजे. धावसंख्या 50, एक्झॅक्टली 50 ऑन द बोर्ड, 32 नीडेड. 13 चेंडू 32. सामना मात्र या ठिकाणी रंगतदार अवस्थेत, काट्याची टक्कर. एरवी मात्र मित्र, आता मात्र मैदानामध्ये क्रिकेटवाले तसे शत्रूच म्हणावे लागतील. आणि एक अशी सिच्युएशन आहे सध्या सामन्याची की इथं हा सामना कुणाकडे जाईल, कोण जिंकेल कोण हरेल हे मात्र सांगणं खूप अगदी कठीणच. जबरदस्त आणि काठावर चाललेला सामना, 80-30ची लढत. डेड बॉल पंचांकडून. 9 चेंडू 25. मिस्टर अक्षय 150+ धावा आपल्या स्पर्धेमध्ये. क्या बात है, वन मॅन आर्मी, सफलतेची हमी, जिथं कमी तिथं आम्ही. मिस्टर अक्षय बोडरे. हर गेंदबाज, हर कोई गेंदबाज, चाहे पुराना हो नया हो, भाई इनसे डरे, बिल्कुल इनसे डरे. नाम है अक्षय बोडरे. खिलाड़ी हरे भरे इन द एयर, लेकिन ये चले रन भागेंगे. लग रहा है कि निनाद साहब ने कहा भाई अक्षय खतरा है दूसरे रन के लिए. एक ही दरमियान इस वक्त जो है ओवर कंप्लीट हो रहा है. जी हाँ, इस वक्त ओवर कंप्लीट, 4था ओवर कंप्लीट. 4 ओवर के खेल के बाद टोटल 2 विकेटों के नुकसान पर 51-51 जीत के लिए अभी 12 गेंदे और कुछ 31 रन. ये है सिचुएशन. नंबर 1 फाइनल्स में पहुंचेगा. टेनिस बॉल क्रिकेट का सबसे बड़ा घोर संग्राम आ रहा है. tenniscricket.in प्रेजेंट्स इंडिया कप 2023 नेशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग, जहां 8 राज्यों की टीम आपको खेलती हुई आएंगी नजर.
चमचमाती हुई ट्रॉफी को लिफ्ट अप करने के लिए और पाने के लिए 7 लाख रुपए। रनर अप होंगे 4 लाख रुपए। मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी एक चमचमाती हुई बुलेट। बेस्ट बल्लेबाज, बेस्ट गेंदबाज के लिए भी होंगे आकर्षक इनाम। हर मैच के मैन ऑफ। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। वैसे कुर्डवाड़ी का एक गेंदबाज है, नाम मुझे याद नहीं आ रहा है, लेकिन सलमान भाई के 4 विकेट है इस टूर्नामेंट में। और 5वां भी मिल सकता था लेकिन क्या छूटा था जिया। तो बहुत उम्दा गेंदबाज है ये भी, कुछ भी कर सकते हैं ये। 12-31 पहला 4 बराबर चौकार। थैंक यू डीजे, धन्यवाद डीजे। डीजे वाले बाबू रुकिए जरा, रुकिए जनाब। चलिए 11-27। हेलो, चलिए 11-27 और ये गेंद सलमान भाई की सामने, फिर अक्षय। बड़े बेस्ट वर्सेस बेस्ट। अच्छी गेंद, बिल्कुल बढ़िया और खतरनाक गेंद थी ये। बाउंस से मात दी। खतरनाक पेस भी था वैसे, लेकिन बाउंस उससे भी बेहतरीन। सलमान, चलिए एक बेहतरीन गेंदबाज में इनका नाम और बड़ा है सम्मान, मिस्टर सलमान। अक्षय अब तक सही है। अच्छी गेंद, बढ़िया गेंद। 2 बार ये बिल्कुल छकाया, फंसाया। कुछ वापसी या सलमान भाई की पहले 4 के बाद 3 गेंदें यहां पर डाली, 2 एक चौका खर्चा है। बिल्कुल यहां समान दोनों का फायदा। वैसे अब जो है ना 9 गेंदें 27, हर गेंद पे 3 मारा है। ऊपर गई है एक्स्ट्रा कवर रीजन में, उसके नीचे खिलाड़ी, बड़ी विकेट। थैंक यू डीजे, थैंक्स अ लॉट। चलिए धमाल ही धमाल, आज कमाल ही कमाल, मनोरंजन ही मनोरंजन। सलमान क्या खिलाड़ी है ये, बहुत जबरदस्त। इनके पास धैर्य है, साहस है, इनके पास बहुत तरीके की खूबियां हैं जो आप देख रहे हैं बीच मैदान में। टूर्नामेंट में इनके नाम कुछ 7-8 विकेट जरूर हुए हैं। वैसे 4 विकेट लगातार लेने वाले मतलब 2 गेंदों में 2 गेंदबाजों में भी एक है, और आज भी कमाल कर दिया अक्षय। बहुत खतरे की घंटी यहां अक्षय के रूप में लग रही थी, बज रही थी। उस खतरे को हटाया यहां सलमान ने। ऊपर बहुत गई है, खड़ी हुई है तारों के शहर में, नहीं आएगी हाथ में। 1 रन, 2 रन। संतोष अन्ना 2 रन इस बिल्कुल शॉट पर। वैसे भी ये शॉट जो है ना रनों वाला नहीं था, खतरे वाला शॉट था, जान हलक में जरूर थी, लेकिन भाई कभी कभार गलती का भी फायदा होता है। यहां ये 2 रन मिले, गलती का फायदा। वैसे अब 7 गेंदों पर 25 रन बनाने हैं। बहुत ये मुश्किल काम होता जा रहा है, लेकिन नामुमकिन नहीं है। लेकिन गेंदबाज कमाल,
धमाल, सब कुछ एक साथ। वैसे क्रिकेट के खेल में हाल ताल और बिल्कुल माल भी। वैसे माल मिलेगा लेकिन थोड़े देर के बाद, और हाल होता है ना, कुछ दिनों पहले अजिंक्य रहाणे साहब आईपीएल में उठाए उनको और फिर जोश में आ गए। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, और 6 गेंदों का खेल यहां पर बचा है। 6 गेंदों में जीत के लिए 25 रनों की आवश्यकता। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्ट्राईकवर असणार आहेत निनाद आणि प्रकाश काळे सरांकडे या ठिकाणी गोलंदाजी दिलेली आहे। प्रकाश काळे सर अकलूजचे, ज्यांना फ्रेंड सर्कल मध्ये अनिल कपूर म्हणून ओळखलं जातं, मिस्टर गणेश, जवळचं कनेक्शन। तर 6 चेंडू आणि 25, जीव तसा झालाय कासा 20। आता मात्र नक्कीच निघणार आहे या ठिकाणी बॅट्समन बॉलर दोघांचाही अगदी मोठा आणि अगदी घासून खेस। 6 चेंडू 25, जबरदस्त असा मात्र सिच्युएशन सध्या पहिल्या सेमीफायनल सामन्याचा। बघूया दोघांकडे तुफानी क्षमता। मिस्टर काळे सर, प्रकाश काळे सर, पीके सर, सामने निनाद पवार, पॉवर ऑफ पवार सामना करतील का हवार। राईट आर्म ओव्हर, पहिला चेंडू लॉंगांच्या दिशेने मारायचा प्रयत्न आहे। चेंडूवर क्षेत्ररक्षक आहे मिस्टर प्रथमेश राठोड। दुसरी धाव घ्यायचा ना, दान्नाचं म्हणणं आहे कॅप्टन थांबा, कॅप्टन थांबा। आता मात्र 5 चेंडू जिंकायला 24 धावांची गरज। 5-24। गणेश काळे सर, सॉरी प्रकाश काळे सर पहिल्या चेंडूवर तरी मात्र या ठिकाणी निनाद पवार यांना थोडंसं नक्की फसवलंय। अन्ना, अन्ना का क्या है कहना, नाम तो है आपने सुना, वैसे भी जाना पहचाना, मिस्टर अन्ना। हा चेंडू पीके सरांचा, पायावर मिडल स्टिकवर आणि यॉर्किंग लेंथ। एक धाव केवळ दरम्यान धावसंख्या वाढलेली आहे। वाढलेली धावसंख्या असेल ती मात्र 59। आता मात्र 4 चेंडू मध्ये जिंकायला 23 धावांची गरज। 4-23। आता सगळेच्या सगळे षटकार मारावे लागतील आणि त्यासाठी मात्र मैदानात जे फलंदाज आहेत निनाद पवार, त्यांना मात्र रिंकू सिंग सारखा मात्र काहीसा कारनामा करावा लागेल। धीमा फुलटॉस, पीके सर बन गए बॉस। इथं मात्र चेंडू अतिशय खास, क्या बात है। तसं पाहिलं तर पीके सरांचा रेकॉर्ड काही यापूर्वी गोलंदाजीत चांगला नव्हता। एक्सपिरियन्स 2-3 सामन्यांमध्ये फारच खराब होता आणि तिथून मात्र इथं एवढ्या मोठ्या सामन्यामध्ये 6 चेंडू 25च्या सामन्यामध्ये सिच्युएशनला जी काही गोलंदाजी केली ती कमालीची केली। याला मात्र कॉन्फिडन्स म्हटलं जातं। 3-23। नाही पहिल्या सामन्यामध्ये तेच सांगितलं, काही रेकॉर्ड जे होतं पीके सरांचे ते खराब होतं। एका षटकात 6 चेंडूमध्ये काहीसं 30 धावाच्या आसपास सुद्धा धावा खर्च केल्या होत्या। म्हणजे असं असताना सुद्धा इथे आज जो काही कॉन्फिडन्स होता तो मात्र प्रचंड मोठा होता। हवे चेंडू है, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, क्या यहाँ पे जिया, विकेट मिली, डेथ आली। धैर्य 11 संघाच्या बाजूने झुकलाय। एका चेंडूचा खेळ बाकी आहे। मला वाटतं काहीशा अजूनही
हेलो 19 धावांची गरज एक चेंडूमध्ये, ये तो बिलकुल असंभव नामुमकिन. समर्थकांना विनंती आहे, मैदानात कुणी जायचं नाही. नोबडी कॅन गेट इन, गो इन, अदरवाइज यू नाही, कुणी जायचं नाही. दंड असेल, फाईन असेल, लक्षात घ्या. कुणालाही मैदानात जायची परवानगी नसेल. पुढच्या सामन्यासाठी पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. कुठल्याही समर्थकांनी मैदानात यायचं नाही. सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, कुणी मैदानात जाणार नाही. सामना संपल्यानंतर कुणी जिंकलं कुणी हरलं तर या ठिकाणी समर्थक कुणाचे मैदानात जाणार नाहीत. ओके, थँक्यू, धन्यवाद. काळे सरांचे मात्र या ठिकाणी दोन्ही चिरंजीव मेवणे साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घ्यायला. आहा, काळे सर, मिस्टर पी के, मिस्टर अनिल कपूर. फायनल मध्ये पोहोचलेली पहिली टीम रणधैर्य 11 यशवंत नगर अकलूज. कॉंग्रेचुलेशंस, क्या बात है. या ठिकाणी मात्र आपल्या नावावर अगदी लाईनअप करून बाहेर या दोन्ही टीम्स लाईनअप करून बाहेर यायचा. यानंतरचा सामना माळशिरस विरुद्ध बार्शी, दोन शेजारी तालुके आणि दोघांमध्ये मात्र जवळजवळ 100 किलोमीटरचा डिस्टन्स. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी अकलूज संघाचे पहिल्यांदा मी त्यांना आमंत्रित करेन. कॅप्टन प्लीज. अकलूज कॅप्टन यशवंतनगर रणधैर्य पीके सर आपण प्लीज. कॅप्टन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. RCC बार्शी संघाचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. पीके सर आपले स्वागत. 6 चेंडू 25 आणि समोर निनाद पवार सारखे अगदी दहाडणारे फलंदाज होते. तसं पाहिलं तर मी मागाशी पण म्हटलं की दोन सामन्याचं किमान रेकॉर्ड चांगलं नव्हतं गोलंदाजीचं. तर काय विचार मनात चालले होते 6 चेंडू 25 साठी चेंडू हातात आला होता त्यावेळेस? नक्कीच दबाव होता, कारण निनाद सारखा फलंदाज समोर होता. परंतु 25 धावा म्हणजे खूप होता. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 30 धावा मारल्या होत्या. परंतु मी सर्कलमध्ये बॉलिंग टाकत नाही, कारण वय वर्ष 44. त्यामुळं मला सर्कलमध्ये वर तेवढी स्पीडनं पडत होती. मात्र आता मला आत्मविश्वास होता, कारण खूप रन होत्या. 25 म्हणजे माझ्यासाठी खूप होत्या. एखादा चुकीनं मारला असता मी नसतं मारू दिलं. कॉन्फिडन्स होता. आणि ते तुम्ही सत्यात पण उतरून दाखवलं, मारू पण नाही दिलं. पीके सर, नक्कीच या ठिकाणी वयाच्या 44 वर्षी तुम्ही एवढ्या जोशाने खेळताय, तर त्याच्या पाठीमागचं गमक काय आहे? नक्कीच फक्त क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटचे सर्व क्रीडा रसिक यांच्या प्रेरणेमुळं अजूनही मैदानावर उभा आहे. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मैदानावरच. आणि माझी शेवटची इच्छा असेल की माझं अंतिम दर्शन सुद्धा मैदानावरच व्हावं, कारण त्यांची प्रेक्षकांची ही जी प्रेरणा हीच मला फक्त इथं मैदानामध्ये उभी करते. हा जो विजय ती तुम्ही नक्की कुणाला डेडिकेट कराल, कुणाला याचं क्रेडिट द्याल? याचं क्रेडिट खरं तर अगोदर मी सलमानला देईन, कारण अक्षय बोडरे सारखा फलंदाज त्यानं मैदानाबाहेर काढला. मग आम्हाला बाकीच्या फलंदाजच काय नव्हतं, परंतु अक्षय बोडरे जोपर्यंत मैदानावर तोपर्यंत हा एकटा डेंजर डॉन आहे. तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे. आणि त्यामुळे अक्षय बाद झाला तेव्हाच आम्ही अर्धी मॅच जिंकली. जोपर्यंत अक्षय होता तोपर्यंत 6ला 6 सुद्धा मारू शकतो. त्यामुळे खरं डेडिकेशन टू सलमान. आणि मग अगोदर बाळू सरांनी आणि प्रथमेशने चांगली गोलंदाजी केली. प्रथमेशचं दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं, पण तो अक्षय होता, तो नक्की त्याचा दोष नाही, तो अक्षयची करामत आहे. आणि त्यामुळं खरं डेडिकेशन गोज टू सलमान. नक्कीच या ठिकाणी महत्वाची ओव्हर होती आणि महत्वाचा विकेट होता. कॅप्टन, 82 धावा धावपल लावल्यानंतर जो कॉन्फिडन्स तुमचा दिसत होता तो या ठिकाणी नक्कीच वाखाणण्यासारखा होता. आता सर्वात महत्वाची गोष्ट होती की तुम्ही जे प्लॅनिंग केलं होतं, होमवर्क केला होता की पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे आणि समोरच्या टीमचे जे मोठे फलंदाज आहेत त्यांना मोठ्या धावा करण्यापासून रोखायचं आहे. म्हणजे 2 षटकात 20 पर्यंत तुम्ही रोखलं आणि तिथं तुम्ही बऱ्यापैकी काहीसा कॉन्फिडन्स मिळवलं होतं असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? सर बरोबर, नक्कीच, कारण आम्ही तसं टार्गेटच केलं. लखन सर म्हणले, लखन सर पहिल्या ओव्हरमध्ये सापडले, मी तिथंच आम्ही 50% मॅच जिंकलो. ते महत्वाचं टार्गेट होतं. नंतर अक्षय सर होते. अक्षय सरांना ज्यावेळेस आम्ही बाद केलं त्यानंतर आम्ही 100% म्हणजे मॅच मध्ये होतोच, कारण अक्षय सर जोपर्यंत आहेत तोपर्यंत मॅच आमच्या हातात नव्हती.
अजून एक महत्वाचं की सौरभ दळवी सारखा एक फार मोठा बलाढ्य फलंदाज तुमच्या विरोध होता, समोर होता आणि ओपनिंग हॅलो. आलेला होता. एक तर त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल प्लॅनिंग केलं होतं आणि ते लवकर सापडले, त्यामुळे सामना नक्कीच त्या ठिकाणी तुमच्याकडे पुरता झुकलेला होता. सर नक्की सर, कारण आमच्या 2 लेफ्ट आर्म बॉलर होते, बाळू सर आणि प्रथमेश सर. त्यानुसार आम्ही प्लॅनिंगच केला होता, पहिल्या 2 ओव्हर ह्या दोघांच्या काढून घ्यायचे म्हणजे यामध्ये महत्वाचे प्लेअर सापडतील. नक्कीच तुमचं या विजयासाठी खूप खूप अभिनंदन आणि फायनल साठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सर. ओके पीके सर, ओके उमेश सर, या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्टेज ओके वरती. ओके ओके या ठिकाणी धरतीची लेकरं आणि तांबडी माती या चित्रपटातले मेन हिरो